प्रत्येक स्त्रीला जगण्याचे, लढण्याचे, स्वतःचे तत्व टिकवण्याचे धारिष्ट देणारे प्रेरणास्त्रोत म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आहे। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एक महान समाज सुधारक तर होत्याच आणि त्या आपल्या न्यायबुद्धी, परोपकार आणि धर्मपरायणतेसाठी प्रसिद्ध होत्या। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देऊन त्यांनी आपल्या मनगटातील व बुद्धीच्या जोरावर राज्यकारभार केला। त्या केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हत्या, त्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कासाठी कायदेशीर पावले उचलणाऱ्या भारतातील पहिल्या काही महिला राज्यकर्त्यांपैकी एक होत्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे न्याय, सेवा, धर्मपरायणता आणि लोककल्याण यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे, ज्यांचा आदर्श राज्यकारभारात आजही प्रशासनासाठी मार्गदर्शक मानला जातो। लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी आणि न्याय विचारसरणी आजच्या काळातही तितकीच महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी परोपकारी वृत्ती बाळगीत केलेली निर्माण कार्ये ही त्या काळात मंदिरे, रस्ते, घाट, धर्मशाळा देशातील लोकांना आत्मीयतेचे जोडणारे साधन होत्या। त्या सामान्य धार्मिक महिला नव्हत्या, तर उच्च कोटीने नैतिक सामर्थ्य असणाऱ्या दूरदृष्टीच्या महाराणी होत्या। अहिल्यादेवींच्या प्रत्येक निर्णयामागे एक कथा आहे। मुत्सद्दीपणा, नैतिक स्वार्थ आणि गरज पडली तर दबावही ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली, ती देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी, असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले। रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी अमरावती येथील नवसारी VMV विद्युतनगर परिसर समीप राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक अमरावती येथे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। कुशल प्रशासक, पराक्रमी वीरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी नमन, वंदन, पूजन तसेच माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले। यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने येळकोट येळकोट जय मल्हारचा एकच जयघोष करण्यात आला। या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त खास करून आयोजित टू व्हीलर रॅलीत सहभागी झालेल्या महिला भगिनींनी पिवळ्या रंगाचे फेटे व पारंपरिक वस्त्र परिधान करून सहभाग नोंदवला होता। या दरम्यान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथारूढ प्रतिमेसमोर सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या म्युरलला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तदनंतर आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर या टू व्हीलर रॅलीला सुरुवात झाली आहे। ही रॅली शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना जागोजागी या टू व्हीलर रॅलीचे अमरावती शहरवासियांच्या वतीने स्वागत करण्यात आले। या दरम्यान जवाहर नगर परिसर स्थित स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या म्युरलला माल्यार्पण करण्यात आले। त्यानंतर कठोरा नाका, शेगाव नाका, पंचवटीत RTO ऑफिस मार्गे ही रॅली मार्गस्थ झाली। या प्रसंगी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास रॅलीतील सहभागी मान्यवरांनी माल्यार्पण केले। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, गव्हर्नमेंट गर्ल हायस्कूल चौक या मार्गे जात असताना या रॅलीचे आयोजन, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन लक्षात घेता अमरावतीकरांनी या रॅलीला प्रतिसाद देत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथारूढ प्रतिमेस वंदन केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। या दरम्यान इरविन चौक येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे टू व्हीलर रॅलीत सहभागी मान्यवरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले। या टू व्हीलर रॅलीच्या सुरुवातीपासून ते रॅलीची सांगता होईपर्यंत सकल धनगर समाज, अहिल्या महिला परिषद, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, जिल्हा शाखा अमरावती, धनगर एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन तसेच अन्य संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते।